जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सर्वप्रथम सगळ्यांना राधे राधे आणि जय श्री कृष्ण. आणि सकाळचे वाजलेले आहेत 7:30 आणि आम्ही निघालेलो आहोत आजच्या दिवसाच्या पूर्ण रुटीनसाठी. आणि आम्ही दोघांनी छान आउटफिट घातलेले आहेत. छान म्हणजे आम्हालाच छान वाटतं. तर तुम्हाला हे आम्ही दोघांनी ट्विनिंग घातलेले आहेत आणि ते आम्ही खूप टाइमपासून ॲक्च्युली नवरात्रीमध्ये ऑर्डर केलेले. ओके, काय झालं? आमची झोप पूर्ण नाही झाली. ओके आई उचलून घेतो. हो, नवरात्रीमध्ये आम्ही ऑर्डर केलेले, पण आम्ही नवरात्रीमध्ये काही कारणास्तव गेलोच नाही, म्हणून मॅचिंग आउटफिट्स असेच राहिले. सो हे आम्ही ऑर्डर केले आहेत फ्रॉम इंस्टाग्राम हँडल सी जस्ट शाईन. सो तिचं मी इथेच नक्की मेन्शन करेल. खूप सारे असे काय बोलतात कपल ट्विनिंग आहेत तिच्याकडे. सो नक्कीच जाऊन चेकआउट करा. आणि खूप छान आहे. मला पहिल्यांदा असं कोणी पाठवलेलं डायरेक्ट आवडलं. फाल्गुनीच्या आउटफिटला मॅचिंग आहे. हे बघा, तिथे पिकॉक आहे, माझ्या पण हातावर पिकॉक आहे. सो आज आम्ही छान असे फोटोशूट करणार आहोत आणि छान फोटो काढणार आहोत होपफुली. कारण जिथे चाललं तिथे एवढी काल रात्री गर्दी होती की आता माहिती नाही काय आता किती आहे काय माहिती नाही. आणि आमचे छुडूक बाबू पण तयार झालंय. सो मंडळी निघालेली आहे मस्त प्रेम मंदिरमध्ये. एवढं सगळ्यासाठी आम्ही केलेलं आहे बुक. त्याने जेवढं बोलून दाखवलं तेवढं. आणि किती गर्दी असेल आय डोंट नो. कालची गर्दी बघून मला भीती वाटलेली. आज किती असेल माहीत नाही. आणि आम्ही थोडं लेट आहोत. आणि आज शनिवार आहे, त्यातल्या त्यात. शनिवार वगैरे इथे काही नाही तसं. नाही, विकेंडला थोडंसं असतंच ना. नाही दीदी, ते लावायचं आहे पण आपण पुढे लावूया. आणि हे मी मुद्दामून लावलं आहे कारण की माझे हिला उचलून 2 दिवस हात दुखले. ॲक्च्युली गर्दी एवढी आहे की उचलायलाच लागतं लहान मुलांना. घेऊन नाही जाऊ शकत असं. ह्याच्यानी पण ॲक्च्युली बड बेबीनी याच्यावर कमरेवर प्रेशर येतो. पण ठीक आहे, हात तर नाही बाबा दुखत. चल त्या साईडला जायचं. सो जर तुम्ही प्रेम मंदिरमध्ये येत असाल तर सेल्फी स्टिक घेऊन नका येऊ आणि मोठा बॅग नका घेऊन येऊ, कारण की अलाव नाही करत. आता मी सेल्फी स्टिक आणलेली मला बाहेर ठेवायला लावली आणि तसंच जायला लागतं. आता कसं काय फोटोशूट करणार आम्ही. ॲक्च्युली सेल्फी स्टिक त्याच्यासाठीच आणलेली. येस, क्या रुपये लिहिली ते पैसा नाही दिया. आम्हाला वाटलं की सकाळी 8:30 वाजता एवढी गर्दी नसेल. 8:30ला ओपन होतं. 8:30 वाजता एवढी गर्दी नसेल, पण आहे बऱ्यापैकी गर्दी. वीडियो काढूया मी तुझे. रात को इतना इधर रश था कि खड़े रहने के लिए. सो आम्ही आमचे 2 फ्रेंड बनवले तिकडे. ॲक्च्युली सेल्फी स्टिक अलाउड नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आमचे व्हिडिओ काढा, आम्ही तुमचे फोटो व्हिडिओ काढू. सो ते पण ॲग्री झाले आणि आम्हाला पण एक सेल्फी स्टिक नसल्यामुळे हा प्रॉब्लेम खूप होतो. आणि लोकांचे सेल्फी स्टिक सगळ्या बाहेर ठेवले. आपली पण ठेवली आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण असं कोणतरी आतमध्ये आल्यानंतर दुसरं कोणतरी फ्रेंड बनवलं की त्यांचं पण काम इझी होतं आणि आपलं पण काम इझी होतं. आणि हे बघा, हे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. इकडे ते फाउंटन शो चालू होतं आणि आज पण एवढी गर्दी आहे. काल पण एवढी गर्दी होती. ते आमचे फॅन नाही पण ज्ञानाचे फॅन खूप भेटले तिथे.
प्रेम मंदिरच्या खालीच. आम्हाला आता ताकद आली, आम्हाला फक्त राऊंड राऊंड करायचे आणि खेळायचे हत्ती बरोबर. तिला सगळे जवळ करतायत आणि ती पळते फक्त. से हाय दादूला, हाय तर बोल दादूला, हाय बोल. वेगळीच पावर आली आहे. चला, सो वेगळीच पावर आली आहे हिला. आणि गर्दी होती पण आता खाली झाली आहे. का? कारण की ऊन वाढला आहे आणि फोटोज आणि व्हिडिओज काय एवढे छान येत नाहीत. बट स्टील ठीक आहे. होपफुली एडिट करताना कळेल की छान आलेत की नाही. आणि ही बघा एकटेच. सो तुम्हाला पण जर प्रेम मंदिरला यायचं असेल ना तर सकाळीच या, पण तरी पण एवढी गर्दी भेटेल तुम्हाला. आता गर्दी नाही भेटणार आता, कारण की आता ऊन वाढलं आहे आणि फोटो पण नाही काढतात, त्यामुळे काय नाही. पण खूप छान वास्तू आहे, खूप छान. आतमध्ये पण खूप छान वाटतं. खूपच सुंदर मूर्ती. राधाकृष्णाची खूप छान मूर्ती आहे. आणि आमची रील बघायला विसरू नका, कारण की आम्ही ठरवून रील हे केलेले की कसं शूट करायचं. फर्स्ट टाईम आम्ही असं सगळं बघितलं आणि मग रील शूट केलं. छान आहे. पण ॲक्च्युली उन्हामुळे थोडेसे तिकीट्स काढलेले ना अभिनेत, तेव्हापासून आम्ही रील्सच बघत होतो. आणि या ह्याच्यासाठी आम्ही जास्त एक्साइटेड होतो, प्रेम मंदिरसाठी. तर तिथे आम्हाला असं होतं की छान असे फोटोज काढायचे होते ना दादा. आणि ही पहिले नाटक करत होती, पण नंतर ती एलिफंटचा टिथी कसं होता आईला सांग. अच्छा होता ना मोठे. अच्छा, एलिफंट अशा होता. आणि छान फोटो येतात. म्हणजे सकाळच्या टाईमला जेवढं तुम्हाला काढता येईल तेवढं. हे बघ किती छान राधाकृष्ण होते, झुळ्यात बसलेत. हा ना, किती प्रसन्न वाटतं बघ दोघांना बघून. सो इतने सब भाग दौड़ के बाद हम लोग फिर से आ गए कान्हा रेस्टॉरंट नाश्ता करण्यासाठी, कारण की ब्रेकफास्टच केला ना आणि गाडीवाला येऊन थांबला. पण ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे, कारण की पुढे मिळेल नाही मिळेल दोन. तिथून आलो, ब्रेकफास्ट केला आणि चेंज केला मी तिघांनी पण. आणि आता पुढच्या डेस्टिनेशन्सला चाललो. आम्ही चाललो आहोत. अरे वरती कुठे चालली ही? झिरो कोणीतरी दाबला असेल. आम्ही चाललो आहोत कुठे? आम्ही चाललो बरसाना, गोवर्धन आणि नंदगाव. पण आम्हाला ऑलरेडी लेट झाले थोडंसं, त्यामुळे घाई नको. थोडंसं लेट झालं, त्यामुळे घाई करायला लागणार आहे. मोबाईल घेतलेला आहे. तुझा मोबाईल घेतला का? आणि सकाळी मस्त फोटो काढले तर मला आवडले फोटो आणि व्हिडिओ. जे आमच्या बरोबर एक कपल होतं ना, त्यांनी मस्त शूट केले. आणि ही जी टिक्की लावली ना, ते निघतच नाही रेड. पण ठीक आहे, राहू द्या. 2 दिवस फिरण्यासाठी ही एक गाडी केली आहे डिझायर, जी की आहे 50-60 UP. आणि भैया आहेत आमचे. भैया क्या नाम है आपका? करण ठाकुर जी हमको घुमाएंगे अभी पूरा बरसाना. और किधर जा रहे हैं? नंदगांव, गोवर्धन और कीर्ति मंदिर. नंदगांव, गोवर्धन और कुछ तो है ना, 3 है ना? बरसाना, हाँ, नंदगांव, गोवर्धन, यस. और कुछ है ना? कीर्ति मंदिर. और वो रेती वाला किधर रहता है? रेती साइड है. अच्छा, वो कल है ना अपना. हाँ. ओके. सो हमें आता निकालेलो आहोत. हम लोग अभी निकले हैं, भैयाला पण समझा दे. हम लोग अभी निकले हैं ये सब नए नए प्लेसेस एक्सप्लोर करने के लिए. और यहाँ पे बहुत अच्छा क्लाइमेट है. दिन में थोड़ी धूप है, लेकिन फिर भी AC चलाना ज़रूरी है, क्योंकि मुंबई वालों को धूप का बहुत ही है. ठीक आहे, चला आता आम्ही निघतोय. इकडे प्रेम मंदिर आहे बघा. गर्दी ये गर्दी पूरा साल ऐसे रहता है. पूरा साल 12 महीना. बारिश में भी रहता है. बारिश में भी इतना भीड़ रहता है. बारिश होता है क्या इधर?
हाँ बारिश की हाँ स्टार्टिंग हो जाएगी अगले महीने से। होली बाद चालू हो जाएगी, मतलब जल्दी है बारिश। सो आम्ही आलेलो आहोत गोवर्धनला आलेलो आहोत आणि आम्ही आता इथे गोवर्धनमध्ये परिक्रमा करणार आहोत। त्यासाठी आम्ही एक ऑटो केलेली आहे, तिथे आम्ही परिक्रमा करणार आहोत आणि किती वेळाची आहे, 2-3 तासाची आहे आय गेस। आणि आता आम्ही करणार आहोत परिक्रमा पूर्ण गोवर्धनला। घेतलेत ना? आणि इकडे ऑप्शन फक्त ई ऑटोच आहे ना ग? सो आमची परिक्रमा चालू झालेली आहे आणि पेवर ब्लॉक असल्यामुळे इच्छा उडते। सो ही 22 किलोमीटरची परिक्रमा खूप लोक बिना चप्पलची आणि चालत करतात आणि काही लोक तर पूर्ण झोपून ते त्यांची काय नवस असेल तर ते तसे करतात। आणि खूप सारे लोक 22 किलोमीटरची EV रिक्षाने पण करतात, जशी की आम्ही करतो। क्या है बोर्ड? अच्छा, उत्तर प्रदेश सीमा समाप्त। इधर से क्या चालू होता है? अच्छा राजस्थान। आणि हा इकडे जो डोंगर आहे तो गिरिराज डोंगर आहे, गिरिराज पर्वत आहे, जो की श्रीकृष्ण भगवाननी करंगळीवर उचलून आणलेला होता। आज तो ये गिरिराज जी आहे ना? हाच आहे बघा, इकडे तुम्हाला किती दिसते माहीत नाही, पण हाच तो डोंगर आहे जो कृष्ण भगवान जी ने उठा के लाया था ना उंगली पे। ओके। तो ह्या परिक्रमामध्ये खूप सारे मंदिर आहेत, पण आमचे जे ड्रायव्हर दादा आहेत त्यांनी सांगितलं यांना की जे मेन मंदिर आहेत ते करा म्हणून। तर त्या मेन मंदिरमधला एक आहे पुचरी का लोटा, म्हणजे जे दही देत होते कृष्ण भगवानांना सुदामा आणि अजून कोणतरी एक नाव सांगितलं, ते लोक इथे भेटत होते, त्यांचा मिलाप इथे होत होता म्हणून ते इथे पुचरी का लोटा म्हणून असं नाव दिलं आहे आणि इथे ते मंदिर आहे त्यांचं। जी अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि आम्ही आता आलेलो आहोत जो मंदिर आहे, मेन मंदिर श्रीकृष्णांचं गिरिराज महाराजांचं, ते इथे समोर आहे। आणि आता त्या मंदिरात आम्ही दर्शन करून जी अर्धी परिक्रमा बाकी आहे ती करून मग आम्ही पुढे जाणार, राईट? पण एक म्हणजे काही लोक चालत वगैरे करतात, आपण ऑटो तरी करतोय, करायला पाहिजे। आता एवढ्या लांब येतोय तर एक परिक्रमा केली पाहिजे असं मला वाटतं। हे बघ गिरिराज महाराज। यस, आणि अशा तऱ्हेने आमची परिक्रमा पूर्ण झालेली आहे, स्टार्ट केलेली, तिथे आम्ही आता पोचलेलो आहोत ऑलमोस्ट। आमची गाडी इकडेच आहे आणि आमच्यासोबत आमच्या नानूची पण परिक्रमा झालेली आहे। तर तुम्ही पण आलेत ना तर इथे EV गाडीने आमचे 350 रुपये घेतले फक्त पूर्ण परिक्रमा करायचे। तर पैसे सांगतात 1000 रुपये वगैरे सांगतात, तर बार्गेन करा आणि तुम्ही पण परिक्रमा करून घ्या, म्हणजे आपण एवढ्या लांब आलो तर करायला हरकत नाही मला असं वाटतं।
सो आम्ही परिक्रमा पूर्ण केली आणि आता आम्ही चाललेलो आहोत नंदगावला. नंदगाव में क्या है भैया? का मंदिर. हाँ, कृष्ण जी का मंदिर है, लेकिन वहाँ पे भगवान जी ये करने जाते थे, गाय चराने जाते थे. सो खूप मोठी काय काय स्टोरी आहे त्याच्या मागे. तुम्ही युट्यूबवर पण बघू शकता त्या सगळ्या स्टोरी. पण आता तिथे गेल्यानंतर कळेल की आम्हाला किती चालायचं आहे वर, कारण की हे पार्सल घेऊन चालणं थोडंसं कठीण होतं मला. माझं 2 दिवसापासून शोल्डर आणि हात माझे गेलेत आणि कंबर गेली, कारण की तिला उचलूनच घ्यावं लागतं कंपल्सरी. म्हणजे 3 हप्ते करत आहे, पण गर्दी एवढी असते त्यामुळे ऑप्शन नाही आहे काहीच. सो आता पहिले तिथे आणि त्याच्यानंतर बरसानाला. बरसाना खूप भारी मंदिर आहे आणि तिकडे पण गर्दी असते बरसानाला पण. सो तिथे पण जाणार. सो बरसाना तर पोचलोय, पण बरसानाच्या पुढे नंदगाव आहे. आम्ही नंदगावमध्ये एक राऊंड मारून येतोय, बघतोय सिच्युएशन काय आहे, कसं आहे आणि जाता येईल का. त्याच्यानंतर मग परत बरसानाला येणार. आईची सेवा चालू होते. बरसानाला आणि बरसानाचा ब्लॉग तुम्हाला पुढचा बघायला मिळेल, कारण की या ब्लॉगमध्ये ऑलरेडी सगळं दाखवलेलं आहे. बरसाना आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत पुढे, त्या पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील आणि मजा येणार आहे खूप तुम्हाला ते पुढचे ब्लॉग बघायला. कारण की बरसाना म्हणजे राधाराणीचा जन्म आणि तिकडे होळी खेळली जाते आणि ती होळी पण फुली बघायला मिळेल सगळ्यांना. सो स्टे ट्यून आणि ब्लॉग कसे वाटतात कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.